आज पोर्टरचं ॲपच बंद पडलं म्हणून 40 किलोमीटर एमटीच घरी यावं लागलं. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी पहिलीच ऑर्डर भेटली 950 रुपयाची, सॉरी 95 रुपयाची. गेलं पिकअप लोकेशनला, डॉक्युमेंट घेऊन जायचं होतं. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर भेटली 111 ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला, ही छोटीशी बॅग घेऊन जायची होती. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. थोडा वेळ वाट बघून भेटली 125 ने भोसरीची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला, हे छोटंसं मेडिसिन होतं. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. आता काय लवकर ऑर्डर पडत नव्हती, मोक्कार वैताग आलेला. मग 1 तासानंतर भेटली 378 ने भीमा कोरेगावची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला, हे असं काय पार्सल होतं. पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. जाताना भूक लागलेली म्हणून मस्त 2 वडापाव खाऊन घेतलं आणि दिलं नेऊन पटकन पार्सल ड्रॉप लोकेशनवर. मग नंतर ॲपच बंद पडलं, लॉग इनच होत नव्हतं. नशीब पण एवढं बेकार आहे की घरापासून 40 किलोमीटर दूर आल्यानंतर ॲपच बंद पडलं. ये भगवान क्या जुलूम है. म्हणून निघालो टेन्शन मध्ये 112च्या स्पीडने घराकडे. सरळ घरी गेलं. आज तर कसा पण दिवसाची वाट लागलेली. बाहेर गेली की साई भाऊ भेटले. तो पण लईच वैतागलेला दिसत होता. त्याचा पण आजचा दिवस लईच बेकार गेलेला. त्याच्यानंतर आम्ही जिकडे तिकडे निघून गेलो. तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडलास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, फॉलो करायला का अजिबात विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.